नमस्कार. क्विक हिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लेखक, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. पर्यावरणामध्ये होणाऱ्या अनपेक्षित बदलांना कसं हाताळायचं, आपत्ती काळाचा सामना कसा करायचा, सध्या घडणाऱ्या घटनांमधनं आपण काय शिकायला हवंय याविषयी आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गेला आठवडा महाराष्ट्रासाठी क्लेशदायक आणि वेदनादायी होता. रायगड, महाड, चिपळूण, सातारा, कोल्हापूर, सांगली सगळ्याच ठिकाणी तुफान पाऊस पडला, दरडी कोसळल्या, पूर आला. कुणाची घरं उद्ध्वस्त झाली, कुणाचे जीवलग हिरावले गेले, तर अनेकांनी स्वतःचाही जीव गमावला. इकडे राज्यामध्ये ही स्थिती असताना हिमाचल प्रदेशात सुद्धा पुरानं आणि भूस्खलनानं तांडव केलंय. आणि फक्त आपला देशच नाही तर संपूर्ण जगच हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करतंय. अशा आपत्ती घडल्या की आपणाला निसर्गाचा प्रकोप, निसर्गाचं रौद्र रूप अशी लेबलं लावून टाकतो. पण या आपत्ती घडण्यामागे मानवी चुकांचा किती मोठा वाटा आहे हे अगदी सहज विसरतो. कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडली की त्याच्या अभ्यासासाठी समित्या स्थापन होतात, अहवाल तयार होतात, त्यावर चर्चा होते. पण अंमलबजावणीच्या बाबतीत उदासीनताच पाहायला मिळते. आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे असलेले अतुल देऊळगावकर सर गेली जवळपास 2 दशकं आपल्या पर्यावरणविषयक अभ्यासातनं निसर्ग देत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष वेधतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पर्यावरण विषयक संमेलनातनं हवामान बदल, शेती, पर्यावरणाचं रक्षण या विषयावरती आपली मतं मांडतात. सध्या भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विषयक विविध समित्यांचे ते सदस्य आहेत. त्यामुळे निसर्गासोबत आपण केलेल्या चुका सुधारण्याची संधी आपल्याला मिळू शकते का, याचं उत्तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. अतुल, आत्ता म्हणजे मी अलीकडंच उत्तराखंडला जाऊन आलो होतो आणि तिथं ज्या पद्धतीनं रस्त्यांचं चौपदरीकरणाचं काम करण्यासाठी म्हणून डोंगर कापणं सुरू होतं, तर पर्यावरणाच्या बद्दल खरं तर म्हणजे फार त्याच्याबद्दलचं माहिती नसताना सुद्धा हे जाणवत होतं की हे जे सुरू आहे ते भयंकर, भीषण आणि संतापजनक आहे आणि त्याचे परिणाम आज तिथं बघायला मिळत आहेत. आणि आपल्याकडेही ज्या पद्धतीनं दरडी कोसळत आहेत, गाडगिळांनी एक अहवाल दिला होता, त्याची ज्या पद्धतीनं कुचेष्टा केली गेली, त्याला हीन लेखलं गेलं, तर ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आत्ता जे आपल्याकडं होतंय, जे आपल्याला बघायला मिळतंय, ते आलेलं आहे वाट्याला आपल्या. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण जर आपला इतिहास पाहिला तर कोणे एकेकाळी भारताच्या 1/3 जी क्षेत्रफळ आहे त्यावर जंगल होतं, साधारणपणे 8 कोटी हेक्टर. 1951 ते 1970 या काळात 34 लाख हेक्टर जंगल नष्ट झालं. मग ते रेल्वे, रस्ते या सगळ्या कामांमध्ये जंगल नष्ट होत गेलं. त्यानंतरचा वन खात्याचा अहवाल असा सांगतो की दरवर्षी साधारणपणे 1.5 ते 2 लाख हेक्टर जंगल नष्ट होत असावं. पण माधवराव गाडगिळांसारख्या शास्त्रज्ञांना असं वाटतं की ते प्रत्यक्षात 8 ते 10 लाख हेक्टर जंगल दरवर्षी नष्ट होतं. भारताला पर्यावरण चळवळीचा पाया जिथून घातला गेला तो कसा घातला गेला? तो सुंदरलालजी बहुगुणा, चंडीप्रसादजी भट यांनी ज्या चमोली भागामध्ये तिथल्या महिलांना जागरूक केलं. का केलं? कारण 1970 साली तिथं न भूतो न भविष्यती असा पूर आला होता आणि त्याची त्यांना कारणं माहिती होती. त्यासाठी आपण जरा थोडंसं जंगल समजून घेऊ. काय आहे, आपल्याला आजकाल खूप जण असं म्हणतात की जंगलातली किती झाडं तुटली आहेत, मग तेवढी आम्ही भरून देऊ ना. तर हे असं नाही आहे. पावसाचा एक थेंब ना साधारणपणे 3 ते 5 मिलीमीटर व्यासाचा असतो. तो पडतो तेव्हा त्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर तासाला एवढा असतो. ढगफुटी झाल्यानंतर याच्या 2 पट 3 पट असा तो वेग असतो. जेव्हा जंगलामध्ये पाऊस पडतो तेव्हा जंगल आणि गवताचं आच्छादन यामुळे फक्त 0.1 ते 0.3% एवढीच माती वाहून जाते. जंगल नष्ट केलं तर एका हेक्टरवरची 42 टन माती जाऊ शकते एका हेक्टरवर. आणि डेहराडूनच्या माती संशोधन केंद्राचा अभ्यास असा आहे की भारतातनं दरवर्षी 600 कोटी टन माती वाहून जाते. त्यापैकी 200 कोटी टन माती ही धरणांमध्ये जाते,
200 कोटी टन माती ही समुद्रात जाते आणि 200 कोटी टन इतरत्र जाऊन बसते, एवढी मातीची धूप होते. तर जेव्हा आपण जंगल नष्ट करतो, जंगल हे एकाच वेळेला आपल्याला पावसापासून रक्षण देतं, ते कार्बन डायऑक्साईड शोषतं, ते ऑक्सिजन देतं आणि त्या वेळेला ते आरोग्य संरक्षणही करत असतं. हे कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. हे जंगल नष्ट झालं आणि आपल्या जीवावर येतंय म्हणून गौरादेवींनी झाडांना मिठी मारली आणि चिपको आंदोलन तयार झालं. त्या उत्तराखंडमध्ये आता तू जी सांगतोयस राजीव, ती स्थिती काय माहिती आहे का? वेळोवेळी अनेक समित्यांनी अहवाल दिलेले आहेत की इथं तुम्ही रस्ते रुंदीकरण करताना त्यांना खोदू नका. हिमालय हा तुलनेनं अतिशय तरुण हा असा तो पर्वत आहे आणि तो भूकंप प्रवण आहे. किल्लारीच्या भूकंपानंतर संशोधन झालं तेव्हा संशोधक असं सांगत होते की तिथला ताण वाढतोय आणि आता जर तिथं भूकंप होईल तो 9 रिश्टर स्केलचा होणार आहे. हे सगळं माहिती होतं तरीही तिथं तुम्ही सुरुंग लावू नका, रस्ते मोठे करू नका हे सांगत असताना सुप्रीम कोर्टाचा अहवालसुद्धा आहे. हे सगळं असताना तिथं जवळजवळ मोठे, मध्यम आणि छोटे असे 98 धरणं बांधली गेलेली आहेत आणि रस्ता रुंदीकरण केलेली आहे. तू जाऊन आल्यानंतर म्हणजे फेब्रुवारी 21ला आपण पाहिलं की जे हिमस्खलन झालं, ग्लेशियर्स निघून आले आणि त्यामुळं एक धौलीगंगाचं जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. आता असा प्रश्न आहे की पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्यांनी सांगितलं होतं की हे प्रकल्प तातडीनं थांबवा. परदेशामध्ये अनेक असे धरणं डिकमिशन करतायत अनेक आपत्तींपासून रोखण्यासाठी, आपत्ती नियंत्रण म्हणून. आता सध्या आपल्याकडे काय होतंय बघा की हे जे धरणं तयार करतो तेव्हा आपण लाभ हानीचं जे गणित मांडतो, ताळेबंद मांडतो, तो अतिशय चुकीचा असतो. त्यामध्ये आपण हानी काय होणार आहे हे गृहीत न धरता लाभ सांगितले जातात. कधीतरी केंद्र सरकारनं, आत्तापर्यंतच्या सर्व पक्षाच्या केंद्र सरकारांनी हे सांगणं आवश्यक होतं की आम्ही जे विकास प्रकल्प म्हणून केलेले आहेत त्यातनं विकास नेमका किती साधला गेला आणि हानी किती झाली. आत्ता परत उत्तराखंडमध्ये काल मोठी ढगफुटी झाली. झालंय असं की आपण जंगलतोड केल्यामुळे, तिथं सुरुंग लावल्यामुळे आणि तो भूभाग अतिशय भुसभुशीत ठिसूळ केल्यामुळे तिथं वारंवार भूस्खलन होत आहेत, अनेक अपघात होत आहेत. या अनेक आपत्तींची पेरणी आपल्या विकास प्रकल्पातून होते. मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील आत्ताच्या महाभयंकर आपत्तीनंतर आपण विकासाचे प्रश्न, निसर्गाचं अर्थशास्त्र हे समजून घेतलं पाहिजे. तुला दिसतंय काय गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे मी तर म्हणेन की अगदी 10-12 वर्षांपूर्वी सुद्धा परिस्थिती जी नव्हती ती आज आपल्याला अनुभवायला जी मिळते आहे ती अरबी समुद्रामध्ये गेल्या काही काळामध्ये सातत्यानं येत असलेली वादळं, इतकी वादळं मला आठवत नाही 12-15 वर्षांपूर्वी अशी स्थिती होती. पावसाचं आपण बघितलं तर अचानक धुवांधार इतका पाऊस पडतो आणि नंतर अचानक गायब होतो. म्हणजे कोकणात सुद्धा एक जी अशी स्थिती होती की एकदा पावसाळा सुरू झाला की पाऊस पडत राहतो. आता अशी परिस्थिती आहे की काही काळ तुफान पाऊस पडतो, नंतर शांत होतं. मुंबईमध्ये हाच अनुभव आहे. महाबळेश्वरमध्ये जो पाऊस पडला म्हणजे कधी नाही इतकं प्रचंड पाऊस, 800 मिलीमीटर पाऊस काही वेळामध्ये पडतो. तर ही सगळी कशाची लक्षणं आहेत, ह्या कशाच्या पूर्वसूचना आहेत असं आपण मानायचं. या संबंधी ना परत हवामान बदल ही संकल्पना 1988 साली सांगितली गेली. त्यामुळे जगामध्ये जगातल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं अनेक शास्त्रज्ञ एकत्र आले आणि इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCCची स्थापना झाली. 1990 साली त्यांनी पहिला अहवाल दिलेला आहे आणि हवामान बदल ही संज्ञा त्यानंतर रूढ झाली. म्हणजे हा 30 वर्षातला आपण इतिहास बघितला तर ते तेव्हापासून सांगतायत की याला कर्ब उत्सर्जन जबाबदार आहे. 1990ला ते म्हणाले होते की कर्ब उत्सर्जन जसं वाढत जाईल तसं त्या प्रमाणामध्ये जगाचं तापमान वाढणार आहे. त्यावेळेला त्यांचा अंदाज होता ते 0.6 वाढेल. आत्ता तेच म्हणतात की आपलं आधीच म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या मानानं आत्ता 1.2 ते 1.4 डिग्री सेल्सिअसनं आपलं तापमान वाढलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे का की ॲमेझॉन, ज्याला आपण पृथ्वीचं फुफ्फुस म्हणत होतो, तिथं त्या ब्राझीलचा जो अध्यक्ष आहे त्याला काय म्हणायचं आपण शब्द वापरा आता, त्यांनी मोकाट सोडून दिलं आणि जंगलाला आगी लावल्या. काही नैसर्गिक आगी, काही लावलेल्या आगी. यामुळे या
3 वर्षामध्ये जवळजवळ 1 कोटी हेक्टर ॲमेझॉनचं जंगल नष्ट झालेलं आहे. ॲमेझॉनचा आकार हा भारताच्या दुप्पट आहे क्षेत्रफळाच्या मानाने. आगी लावल्या म्हणजे जमीन मिळते, त्या जमिनीवर सोयाबीन लावायचं, त्या जमिनीवर कोको किंवा कॉफी लावायची, कारण त्याची मागणी जास्त आहे. जगामध्ये मांसाहार जसा वाढत चालला, कोंबड्या आणि आपलं डुक्कर यांचं जे खाद्य आहे ते सोयाबीन आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये सोयाबीनची लागवड करायची असेल तर तिथलं जंगल नष्ट करण्यात येतं. इंडोनेशियामध्ये पाम तेल लागवडीसाठी जंगल नष्ट होतं. आपल्याकडे जे स्वस्तात पाम तेल येतं ना, ते त्यामुळे येतं. जगातल्या या सगळ्या कंपन्या मिळून आगी लावण्यामध्ये सामील आहेत. मग ते सायबेरियातलं आग असेल, इंडोनेशियातली आग आहे, कंबोडियातली आग आहे. या आगी लावून जमिनी मिळवणं आणि त्यावरनं आपल्याला जे स्वस्तात धान्य मिळतं किंवा स्वस्तात मांस मिळतं, त्यासाठी या आगी लावल्या जातात. खूप मोठ्या कंपन्या, म्हणजे त्याच्यामध्ये वॉलमार्टचं नाव घेतलं जातं. त्यांच्यावर सध्या अमेरिकेमध्ये केसेस चालू आहेत. म्हणजे हा खरं गुन्हा आहे. त्यामध्ये एका कायद्याने त्यांनी सांगितलं होतं की पर्यावरणाचा विनाश करून तुम्ही धान्य काही विकू नये. तर ते मग काय करतात, ते चीनला पाठवतात आणि चीनकडनं विकत घेतात. तर खूप मोठमोठ्या कंपन्यांनी एकत्र येऊन निसर्गाचा विध्वंस चालवलेला आहे. एका वाक्यात सांगायचं तर संपत्तीची निर्मिती जगामध्ये जी होतीये ती निसर्गाच्या विनाशामुळे होतीये आणि त्यातून त्याचं प्रमाण वाढतं आहे. मी आधीचा मुद्दा सांगत होतो तो राजीव असा आहे की ते कार्बन डायऑक्साईड जे वाढते ते जाणार कुठं? समुद्रामध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईड जातं तेव्हा कार्बन डायऑक्साईडचा पाण्याशी संयोग होऊन कार्बोनिक ॲसिड तयार होतं आणि समुद्राचं पाणी तापतं. त्यामुळे नको तेव्हा समुद्राचं पाणी तापलं की आपल्याकडे नको तेव्हा पाऊस येतो. आता फेब्रुवारी मार्चमध्ये सातत्यानं मराठवाड्यामध्ये पाऊस पडतोय 2011 पासून. म्हणजे पिकं येतात तेव्हा पाऊस पडतो आणि पिकं नष्ट होतात म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. त्यावेळेला गारपीट पण होतीये आणि अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळं वाढत आहेत त्याचंही कारण कार्बन इमिशन वाढून ते कार्बन शोषून घेतलं जाणं हे आहे. आता गेल्या म्हणजे 29 जूनची घटना आपण बघू. म्हणजे आपण हे सगळ्या घटना कशा अलार्मिंग आहेत यासाठी हे सांगायचं आहे की कॅनडामध्ये 49.6 अंश सेल्सिअस तापमान गेलं आणि कॅलिफोर्नियामध्ये 54, पाकिस्तानमध्ये 52 अंश सेल्सिअस गेलं. 50च्या पुढं माणसाचं काय होणार आहे? आपण त्या दिशेनं चाललोय आणि म्हणून जगानं एकत्र आलं पाहिजे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी. म्हणजे आत्ताचं जे 2020ला जे जागतिक हवामान परिषद झाली नाही ती आत्ता ऑक्टोबरमध्ये इंग्लंडच्या ग्लासगोमध्ये होणार आहे. तिथलं उद्दिष्ट काय आहे तर 2050पर्यंत जगाला कार्बनमुक्त केलं पाहिजे, पण 2030पर्यंत आपण निम्म्यावर तरी आलं पाहिजे. त्या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर पुढच्या पिढीला आपण भवितव्य काही सुरक्षित देऊ शकतो. नाही तर आपण ना सरळ रेषेत विचार करतो राजीव, म्हणजे लिनियर विचार असतो. काय होईल? आणि एकतर ना हवामान बदल ही सगळ्या अधिकाऱ्यांना नेत्यांना फार दूरची घटना वाटते. ते तिकडं ध्रुवावर काहीतरी होईल किंवा ते बेटांना काहीतरी होईल. तो बांगलादेश आहे ना, समुद्र सपाटीपासून त्याची उंची फक्त 8 फूट आहे, तो बुडेल. मालदीव बुडेल. आम्हाला काही होणार नाही. मला असं वाटतं ना की प्रत्येकाला आपला मतदारसंघच दिसतो. 2018 साली विधिमंडळामध्ये एक चर्चा होती, त्याला जाण्याचा प्रसंग आला होता. विषय होता हवामान बदलाचाच आणि त्याला 340 पैकी अंदाजे 40-50 आमदार उपस्थित असतील. बहुतेक सगळे ज्येष्ठ आमदार होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यातले एक ज्येष्ठ आमदार म्हणाले की अहो तुम्ही जर समजा ना सांगितलं अगदी छातीठोकपणे, अगदी पक्क सगळ्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन की 2050 साली जग बुडणार आहे, नष्ट. तर आम्ही काय विचार करू माहिती आहे का? 2050 वजा 2018 32 वर्ष, या 6 निवडणुका, त्याची तयारी करा. ही मनस्थिती जवळजवळ सगळ्या नेत्यांची, लोकप्रतिनिधींची आहे की ते फक्त त्यांना मतदारसंघ दिसतो, तो छोटा असेल किंवा मोठा. याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा ना, तो मालदीवच्या मोहम्मद नाशीद यांनी केला होता. त्यामुळे त्यांना जगात मान होता आणि त्यांना दिसत होतं की हवामान बदलामुळे जगाचं काय होणार आहे, आमचं काय होणार आहे. सर खरं तर म्हणजे आपण
ग्लोबल क्लायमेट चेंजबद्दल बोलतोय, पण मला परत एकदा गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनांवर बोलायचं आहे की आपण आत्ता हिमालयाबद्दल बोललो की हिमालय कसा आधीच भुसभुशीत आहे, पण सह्याद्रीबद्दल आपण आत्ता जे पाहिलं म्हणजे मग ते तळीयेसारखी घटना असो किंवा आंबेघरमधली घटना असो, इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे डोंगराचा मोठाच्या मोठा भाग खाली आला. याला फक्त त्या कमी वेळात झालेला जास्त पाऊस कारणीभूत आहे की आपल्या आणखीन काही चुकांमुळे सह्याद्रीच्या बाबतीत सुद्धा काही तो भुसभुशीत झाला म्हणा किंवा काही असं काही घडतंय जे आता आपल्याला कळणं गरजेचं आहे. सह्याद्री नक्की खरंच म्हातारा होतोय का किंवा काय झालंय नक्की? नाही, भारती एक कादंबरी आठवते का नाही मला कल्पना नाही. अनिल बर्वे यांची डोंगर म्हातारा झाला अशी कादंबरी होती. मला वाटतं 1980-81च्या आसपास ती आली होती. आपण डोंगर म्हातारा केलाचे प्रयोग ठिकठिकाणी करतोय. सह्याद्री विषयीचा वेस्टर्न घाटचा अहवाल आपल्याला कल्पना आहे, माधवराव गाडगीळ यांनी दिला. त्यानंतर कस्तुरी रंगनचा अहवाल आला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की खाणी, बांधकामं, त्यानंतर खोदकामं आणि जंगल नष्ट करणं यामुळे अनेक आपत्ती येणार आहेत आणि सह्याद्रीची हानी होती आहे. खरं तर सह्याद्री हा कातळाचा, आपल्याला सह्याद्रीची तारीफ आपण स्तुती किती केलेली याची कल्पना आहे. त्या सह्याद्रीला आपण कसं जपतोय आणि तो सह्याद्री, तो वेस्टर्न घाट किती राज्यांमध्ये पसरलेला आहे. या गोवा, केरळ, कर्नाटक या सगळ्यांमधनं जाणाऱ्या या वेस्टर्न घाटला सर्वत्र आपण अतिशय दैना करून टाकलेली आहे. त्याचं एक वेगळं उदाहरण देतो आणि मग आपल्या आपत्तीकडे येतो. गोव्यामध्ये जे खाणकाम खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं तर उत्तर गोवामधलं एक गाव आहे, पिसुर्लेम असं काहीतरी त्याचं नाव आहे. त्या गावामध्ये खाणीमुळे 10 वर्षात पाणी निघून गेलं. म्हणजे नदीतलं पाणी गेलं, ओढे आटले आणि तिथं टँकर, जे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण गाव होतं तिथं टँकर लागायला लागले. मग याचं संशोधन केल्यानंतर काय कळलं की ते जे पाणी म्हणजे तो डोंगर होता तिथं तुम्ही बशी केली तर ते पाणी तिथंच जाणार आहे आणि ते सगळं पाणी इकडचं त्यांनी खेचून घेतलं. हे जसं होतंय तसं त्या सह्याद्रीमध्ये गोवा, कर्नाटक यात खाणींनी जो काही उच्छाद मांडलेला आहे त्यांनी, आणि त्याहीपेक्षा आधी मी जे तुम्हाला सांगितलं की जंगल नष्ट किती प्रमाणात केलं जातं, अभयारण्य म्हणून आपण राखीव ठेवलेली आहेत ती किती नष्ट केली जातात, याचे केंद्र सरकारचेच अनेक अहवाल आहेत. आणि ते सगळे दरवेळेला ते सांगतात की पूर येण्याला जंगल नष्ट करणं हे खूप महत्त्वाचं कारण आहे. आपण सह्याद्रीमध्ये, महाबळेश्वरला तुम्ही जाऊन बघा किती बेकायदेशीर बांधकामं आहेत. आणि आपल्याकडं तर महाराष्ट्र या बाबतीत इतका महान आहे की बेकायदेशीर इमारतींना आपण कायदेशीर करतो. हे किती वेळेला आपण धडे घेतो. माळीण आपल्याला काय सांगत होतं, माळिणीने काही धडा दिला होता की नाही. हे सगळे धडे दिल्यानंतर कुठल्या सरकारनी या बेकायदेशीर बांधकामांना उद्ध्वस्त करणं, पाणथळ जागांवरचं अतिक्रमण नष्ट करणं आणि पाण्याला वाट करून देणं. तुम्ही पाण्याला वाट करून दिली नाही तर ते वाट शोधत असतं. मग पाणथळ जागा आणि डोंगर या सगळ्याचा एकत्र परिणाम होणार का नाही. आणि त्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याकडं पुराचं प्रमाण दरवर्षी वाढत चाललेलं आहे. 1951 साली यासंबंधीची चर्चा सुरू झाली आणि 1976ला पूर काय येतात याचा एक आयोग तयार झाला होता आणि त्याचा अहवाल संसदेमध्ये सादर केला होता. त्यात असं म्हटलेलं आहे की पाणथळ जागा नष्ट करणे, रेल्वे रूळ, रस्ते, आता आपण जे हमरस्ते बांधतोय, महामार्ग बांधतोय, त्या महामार्गावरचं पाणी थेट सगळ्या गावांमध्ये जातं. नाल्यांची रचना ही कशी आहे तर हे जे बिल्डर आहेत त्या बिल्डरांनी गेल्या 30 वर्षामध्ये मेरी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर्स रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिकची जी आहे त्यांचे डिझाईन घेणं बंद केले. ते स्वतःचे डिझाईन घेतात. यामुळे काही आपत्ती येईल का नाही याचा विचारच केला जात नाही. हवामान बदलाच्या काळामध्ये तुम्ही जे काही करतात त्याचे परिणाम होणार आहे याचा विचार कधी आपण करणार आहोत. आपल्या विषयपत्रिकेवर हे डिझाईन नावाचा काही आपण अजिबात विचार करत नाहीत आणि हे आपल्याला त्रास देतात. सर, दरडी कोसळण्याच्या आपण घटना बघितल्या सगळ्या गेल्या काही दिवसातल्या. तर जिथे डोंगरावर अवैध बांधकामं झालेली आहेत, महाबळेश्वर असेल किंवा पुण्याच्या आसपासच्या टेकड्या असतील किंवा मग लोणावळ्यातले डोंगर असतील, तिथे दरडी कोसळण्याच्या घटना घडत नाही. पण दुसरीकडे आपण बघितलं तर जिथे आच्छादन आहे झाडांचं, गवताचं,
ज्या डोंगरांवर कोकणातला हा तळीये वगैरे हा सगळा दुर्गम भाग आहे, आंबेघर सुद्धा दुर्गम भाग आहे, तिथे डोंगरावर हिरवीगार झाडी होती. जिथे झाडं आहेत तिथल्याच दरडी कोसळण्याच्या घटना नेमका का घडतात? पन्हाळ्याचं सुद्धा आपण बघितलं तर तिथे सुद्धा झाडं होती आणि तिथली देखील दरड कोसळलेली आहे. जिथे बांधकामं होत आहेत हवेत तिथल्या दरडी कोसळत नाहीत, पण जिथे वृक्षांचं आच्छादन आहे तिथल्याच दरडी कोसळत आहेत. याकडे तुम्ही कसं बघता मग? नाही, असं सरसकट आपल्याला म्हणता येणार नाही की जिथं बांधकाम आहेत तिथं दरडी कोसळतच नाही आहेत, असं होत नाही आहे. दरडी ज्या कोसळत आहेत त्या 2 कारणांमुळे कोसळत असाव्यात. एक, अतिवृष्टी आहेच आहे, म्हणजे ढगफुटी झाली तर त्यामुळे होऊ शकेल, पण मुख्य कारण तिथलं जर आच्छादन सगळं निघून गेलेलं असेल आणि मग तो भाग कमकुवत झाला तरच दरडी कोसळतात. हे परत हिमालयापासनं सह्याद्रीपर्यंतचं आपल्याला उदाहरण आहे. तर तुम्ही जे आत्ता म्हणताय की दरडी या फक्त डोंगर आच्छादन असलेल्या गावात घडत आहेत, तर तिथली इतर कारणं ही नक्कीच तपासली पाहिजेत की तिथल्या खडकांची क्वालिटी नेमकी काय आहे, कोणत्या गुणवत्तेचा खडक आहे, तो कोणत्या कारणामुळे कोसळला आहे. कारण विनाकारण आपला कातळ किंवा हे जे खडक आहे ते विनाकारण कोसळणं शक्य नाही आहे. हे मानवी हस्तक्षेपामुळेच होते. कुठला मानवी हस्तक्षेप आहे याचा मात्र शोध घेतला पाहिजे. सर, माझे 2 छोटे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न हाच आहे, जो सौरभने विचारला त्याचा पुढचा भाग आहे की ज्या वेळेला या आपत्तींची कारणं विचारली गेली सरकारला, त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आता ज्या ठिकाणी पाऊस झाला किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला ना, ती क्षेत्र पूरप्रवण क्षेत्र होती, ना जिथं दरडी कोसळल्या त्या क्षेत्रांमध्ये दरडप्रवण क्षेत्र होती असं जाहीर केलेलं होतं. अर्थात त्याच्यासाठी काहीतरी अभ्यास सरकारने केला असेल. तर मग अशा दरडप्रवण नसलेल्या क्षेत्रांमध्ये ज्या आपत्ती आलेल्या आहेत किंवा पूरप्रवण नसलेल्या क्षेत्रांमध्ये ज्या आपत्ती येत आहेत तिथं मानवी हस्तक्षेपाचे काय म्हणजे कुठल्या खुणा दिसत आहेत तुम्हाला आणि त्याची कारणं काय आहेत? परत आपण थोडंसं इतिहासाचं जाऊ. महानदीवर धरण 1958 साली हिराकूड धरण जगातलं त्यावेळेचं सगळ्यात मोठं धरण बांधलं गेलं 1958ला. तर त्या धरण बांधल्यानंतरचा एक 20 वर्षानंतर त्याचं जो चिकित्सा त्याची केली गेली आणि संसदेत मांडली गेली ती तुम्हाला सांगतो की धरण बांधायच्या आधी मोठा पूर दर 5 वर्षांनी येत होता आणि महाभयंकर पूर 12 वर्षानंतर येत होता आणि धरण बांधल्यानंतर दरवर्षी पूर यायला लागला. आपण जर आपल्या देशाचं सर्वेक्षण केलं तर धरणांनी नेमके किती फायदे झालेले आहेत, मोठ्या धरणांचे फायदे किती, त्यामुळे 1986 साली जेव्हा राजीव गांधींनी अनिल अग्रवालना संसदेत बोलवलं, 2000 साली अटल बिहारी वाजपेयींनी पर्यावरण तज्ज्ञ अनिल अग्रवालांना संसदेमध्ये बोलवलं आणि या विषयावरच म्हणजे दुष्काळ आणि महापूर या विषयावर त्यांचे विचार त्यांनी मांडले. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 10,000 हेक्टर जमिनीचं सिंचन करणं धरण बांधण्यापेक्षा 1,000 हेक्टर धरणाचं म्हणजे सिंचन करेल अशी छोटी छोटी धरणं बांधा. कारण मोठ्या धरणांमुळे जे काही आपण फायदे सांगतो तेवढे होत नाही आहेत, याचा एकदा पुन्हा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण हे का विचारत नाही की दरवर्षी पुरांची संख्या वाढत का जाते. नुसती पुरांची संख्या वाढत नाही, पुरांचे दिवस पूर्वी म्हणजे 1980 पर्यंत साधारणपणे 1.5 दिवस पूर टिकत होता, आता तो 3.5 ते 4 दिवस चाललेला आहे. या पुराचं सगळी आपण जर चिकित्सा केली तर आपल्याला लक्षात येईल की आपली पूर्ण हे जे व्यवस्थापन आहे धरणांचं त्याच्याविषयी आपण पुनर्विचार करायची गरज आलेली आहे. आणि त्यामध्ये भर काय जी पडते आपल्या वर्षाचे तास असतात 8,760 आणि पावसाचे तास पूर्वी होते 100. ते आता 60 तासातच सगळा पाऊस पडतोय, कधी कधी त्याहीपेक्षा कमी वेळात पडतोय. हे हवामान बदलाचं प्रमुख लक्षण मानून आपण आपलं डिझाईन बदलणार का नाही. हे नसल्यामुळे काय होते लक्षात घ्या की फक्त आपत्ती तिचा कारभार चालवते. वी आर ॲट रिसिव्हिंग एंड. आपण फक्त सहन करत जातोय आणि या संबंधी कधीही गांभीर्यानं आणि शास्त्रशुद्ध चर्चा करत नाही. आणि केली तरी आत्ता राजू म्हणाला तसं की आपण या सगळ्यांची वासलात लावून टाकतो. गाडगीळ रिपोर्ट ठेवला बाजूला, कस्तुरी रिंगण रिपोर्ट ठेवला बाजूला, जणू काही त्यांना काही कळतच नाही. कारण आमचा विकास, आमच्या या योजना या पद्धतीनं चालल्या पाहिजेत, ह्यामधले जे काही इंटरेस्ट आहेत ना, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. इथं खरं मला या निमित्ताने पूर्ण सगळ्या तरुणांना, विद्यार्थ्यांना असं म्हणावं वाटतं, विद्यार्थी कधी प्रश्न का विचारत नाही तो. म्हणजे 1970ला मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांनी विकासाचं आंदोलन केलं होतं आणि ते लोकप्रतिनिधींना रस्त्यावर थांबून प्रश्न विचारत होते की विकास का होत नाही आहे. तसं आपण कधी विचारतो का की आम्ही पाण्याची बाटली विकत का घ्यायची, आम्हाला शुद्ध पाणी द्या.
आम्हाला शुद्ध हवा द्या, असे काही आपण प्रश्न विचारतो का? आपल्याला कल्पना आहे का की महाराष्ट्राची अवस्था काय आहे? आपल्या राज्यातल्या 75,000 कारखान्यापैकी 38,000 कारखाने हे अतिप्रदूषित आहेत. 49 नद्या या अतिप्रदूषित आहेत आणि जवळजवळ 34 गावं, देशातल्या 94 गावापैकी 34 गावं हे हवेने अतिप्रदूषित ही महाराष्ट्रातली आहेत आणि ही वरच्यावर वाढत चालली आहेत. आपण काय प्रश्न विचारतो? जर पुढच्या पिढींना आपण स्वच्छ हवा आणि पाणी देणार नाही तर तुमच्या गुंतवणुकीचा फायदा काय आहे? अतुल सर, तुम्ही आता डिझाईन बदलण्याबद्दल बोलत होतात, पण त्याच वेळेला आपल्याकडे ज्यावेळेला ह्या सगळ्या आपत्तीची चर्चा चालू झाली त्यावेळेला सरकारनं असं सांगितलं की जिथं जिथं असे पूर येत आहेत तिथं तिथं आम्ही त्या नद्यांना आणि समुद्राच्या काठालाही संरक्षक भिंती बांधूत. आता हे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे असं म्हणण्यासारखं आहे, पण हे जर करायचं नसेल किंवा हे टाळायचं असेल तर मग आपण काय केलं पाहिजे? आत्ता इमिजिएट लेवलला जर तुम्ही काही 1, 2, 3 उपाय सुचवू शकलात तर ते अंमलात आणू शकतो का आपण? 26 डिसेंबर 2004ला सुनामीचा जगाला म्हणजे 14 देशांना तडाखा बसला आणि जवळजवळ 3 लाख लोक त्यात गेले. तमिळनाडू, अंदमान निकोबार याची परिस्थिती आपण जाणत होतो. त्यावेळेला तमिळनाडूतले मुथ्थुपेट आणि पिच्छावरम अशी 2 गावं होती जिथली जवळजवळ 5,000 लोकसंख्या होती. तिथं एकही मृत्यू झाला नाही. याचं कारण असं होतं की तिथं 1999 पासून MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशननी तिथल्या लोकांना सहभागी करून जवळजवळ 50,000 हेक्टरवर मँग्रोव्ज लावले होते, खारफुटी लावली होती. खारफुटी ही संरक्षक भिंत आहे जमीन आणि समुद्र यांच्यामधली आणि ती पाणी जाऊ देते, बाकी सगळ्या गोष्टी अडवून धरते. हे सगळीकडे सांगितलेलं आहे, अनेक समित्यांमध्ये सांगितलेलं आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयानं असा आदेश दिलेला आहे की तुम्ही कांदळवनं खारफुटी नष्ट करू नका. आणि महाराष्ट्रामध्ये किती कांदळवन नष्ट झाले बघा तुम्ही. दरवर्षी हजारो हेक्टरवरचं खारफुटी आपण तोडून टाकत असतो आणि मग हे तोडून काहीतरी सोपे उपाय आपण करायला जातो, पण असं करून चालणार नाही. लक्षात घ्या, आपत्ती व्यवस्थापनातला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे ना की आपत्ती निवारण म्हणून जोखीम कमी करण्यासाठी त्याची पहिली परिषद ह्या सुनामीनंतर लागलीच, म्हणजे जानेवारीच्या 2005मध्ये युगोत झाली होती आणि 168 देशांचे लोक जमले होते आणि त्यांनी असं ठरवलं की 15 वर्षात आपण आपत्तीची जोखीम निम्म्यावर आणली पाहिजे. आणि त्यानंतर जगात सगळीकडे आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणं चालू झाली. यांनी काय सांगितलं की तुम्ही आधी प्रत्येक राज्यांनी, देशांनी आणि राज्यांनी आपत्तीशी संवेदनशील, आपत्ती प्रवण भाग यांचा नकाशा तयार करा. मग चक्रीवादळ, भूकंप, भूस्खलन, औद्योगिक अपघात या सर्वांचा एक नकाशा करून तिथं आपत्ती कमी करण्यासाठी काही कामं करा. आपण माफक जरी खर्च केला ना आपत्ती निवारणाचा, जो आत्ता मी तुम्हाला मुथ्थुपेटचा सांगितला, तर आपत्तीमध्ये कोट्यवधी रुपये वाचत असतात. त्यामुळे याला शॉर्टकट काही चालणार नाही आहे. आपल्याकडं आपत्ती निवारण हे कुठं अजेंड्यावरच नाही आहे, अग्रक्रमातच नाही आहे. त्यामुळं आपण आत्ता जे काही बोलतोय त्याला दीर्घकालीन उत्तरे, लोकांचा सहभाग घेतलाच पाहिजे. लोक जेव्हा आपल्या साथीला येतील तेव्हा त्यांना स्थानिक भागाचं महत्त्व पटेल आणि ते जे काम करतील ते अधिक जागरूकपणे आणि काटेकोर असेल. आपण बाहेरून जर काही लादलं तर ते फारसं टिकणार नाही. अतुल सर, एक छोटा प्रश्न असा आहे की तुम्ही आता हे सगळं बोलताय, पण दुसरीकडे आपली लोकसंख्या झपाट्याने वाढते. आपण 150 कोटीच्या पुढे गेलेलो आहोत आणि आपल्याला रस्ते हवे आहेत, आपल्याला पाणी हवं आहे, त्यासाठी धरणं हवी आहेत, आपल्याला बांधकामं चालू आहेत, घरं हवी आहेत आपल्याला, आणि त्यासाठी मग वनांकडे आपण सरकतो आहे. तर विकास आणि पर्यावरणपूरक विकास ह्याची सांगड कधी घातली जाईल असं वाटतंय का आपल्याला? तुम्ही विकास करा, अजिबात काही तक्रार नाही, पण तो पर्यावरण जपून करा. पर्यावरणाची हानी करणारा विकास करू नका, हे युरोपमध्ये ठाई ठाई सांगून ते पटवलं जातं आहे. निव्वळ पैशाचा विचार हा काही सुसंस्कृत विचार आणि विवेकी विचार नाही आहे. याकडे आपण कधी लक्ष वेधून घेणार आहोत? पर्यावरणावर अवलंबून किती लोक आहेत याची कल्पना आहे? माधवराव गाडगीळ काय म्हणतात माहीत आहे ना की सध्या त्यांनी विभागणी केलेली आहे. एक म्हणे सर्व भक्षक लोक आहेत, दुसरे पर्यावरणीय जनता आहे आणि तिसरी पर्यावरण निर्वासित. पर्यावरण भक्षक ही 1/6 जनता आहे, ती पूर्ण पर्यावरण नष्ट करते.
पर्यावरण निर्वासितांना शहरात जावं लागतं आणि पर्यावरणीय जनतेची अवस्था अतिशय वाईट आहे, कारण ते जंगलावर अवलंबून असतात, समुद्रावर अवलंबून असतात. आणि यांचा जेव्हा GDP, पवन सुखदेव आणि पार्थोदास गुप्ता म्हणतात, गरिबांचा GDP हा खरा मुद्दा व्हायला पाहिजे. देशाचा GDP नाही, गरिबांचा GDP जेव्हा वाढेल तेव्हा देशाचा GDP वाढणारच आहे. असे काही नवीन विचार आपल्याला येतात का? त्या दृष्टीने आपलं शिक्षण काही बोलतं का? हे खरे मुद्दे आपण कोसो अंतरावर आहोत. तिकडं काही बघितलं ना, वाईट वाटतं आपल्याला की आपल्याकडे यातला मागमूससुद्धा नाही आहे आणि कुठं चर्चासुद्धा होत नाही आहे या विषयांवर. प्रश्न असा आहे की या पुढच्या काळामध्ये म्हणजे बोलताना लोकांना आता हळूहळू शहाणपण येताना दिसते, कृतीमध्ये किती येईल आणि ते काय फक्त प्रश्न आपला नाही आहे, जगभरातल्या लोकांना शहाणपण येण्याचा आहे. हवा म्हणजे तापमान जे आहे ते याच पद्धतीनं जर वाढत गेलं तर 2050 किंवा समजा पुढच्या 30 वर्षामध्ये काय चित्र असेल असं म्हणजे पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा अंदाज आहे? एक मार्क लिनस म्हणून पर्यावरण कार्यकर्ते आणि लेखक आहेत, त्यांचं पुस्तक आलं फायनल वॉर्निंग, आणि त्यात त्यांनी 1 अंश वाढला तर काय होईल, 2 अंश वाढलं तर काय होईल, ते 6 अंशापर्यंत तर त्यांनी दिलेलं आहे. तर जसजसं तापमान वाढत जाणार आहे तसतसे दोन्ही ध्रुव वितळत जाणार आहेत. आणि हे जसे हिमनद्या वितळत आहेत तसतसा तिथून कदाचित मिथेन बाहेर पडण्याची शक्यता आहे. आणि मिथेन वायू हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा 7 ते 8 पटीनं घातक आहे उष्णता वाढवायला. त्यामुळे चक्रीवादळं, उष्णतेच्या लाटा, शीतलहरीच्या लाटा आणि अतिवृष्टी यांचं प्रमाण वाढत जाणार आहे. त्याचबरोबर गरीब देश आणि श्रीमंत देशातील गरीब यांचे भीषण हाल होणार आहेत. म्हणजे आत्ता जे आपल्याला दिसतंय ते जगाचं तापमान या पुढच्या काळामध्ये वाढत जाणार, त्याचा परिणाम दोन्ही ध्रुवावरचा बर्फ वितळण्यात होणार, त्याच्यामुळं पाण्याची पातळी जगभरामध्ये वाढत जाणार. दुसरीकडे ज्या बेबंदपणानं आपण झाडं तोडतोय, आपण महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार करू, त्याच्यामुळं आपल्या दरडी, आपले डोंगर अडचणीत येणार, दरडी कोसळणार. जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून तुफान पाऊस आपल्यावर बरसत राहणार अल्प काळामध्ये, त्यानं पूर येणार, दरडी कोसळणार. तर हे सगळं जे चित्र आहे ते पुढच्या काळामध्ये आणखीन रौद्र रूप घेतच आपल्याला गेलेलं दिसणार आहे. हे थांबवायचं कसं? हे थांबेल का? काय केलं पाहिजे आता? खरं आहे, म्हणजे एका अर्थानं ना नामदेव ढसाळांची कविता आहे ना, मी भयंकराच्या दारात उभा आहे, तसं आपण सगळे भयंकराच्या दारात उभे आहोत. थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे? ग्रेटा थुनबर्गने जे आंदोलन चालू केलं होतं, ज्यामुळे जगातले 1 कोटी मुलं रस्त्यावर आली, तिचं जे आंदोलन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जवळजवळ 120 देशातल्या 1000 मुलांनी त्यांच्या देशावर खटले दाखल केलेले आहेत की आम्हाला जरा स्वच्छ हवा द्या, आम्हाला स्वच्छ पाणी द्या, जंगल वाचवा, आम्हाला हे मिळणार नाही. मुलांना जे वाटायला लागलेलं आहे आणि त्यांनी जर जाब विचारला, लोकशाहीमध्ये नागरिक सक्रिय झाले, मतपेटीपुरतं नाही, एरवी सक्रिय झाले तरच ती लोकशाही सुदृढ होत असते ना. ते तिकडं खूप मोठ्या प्रमाणात दिसते. ते प्रश्न विचारतायत, काही उत्तरं सांगतायत. प्रत्येक वेळेला कार्बन फुटप्रिंट कमी करा, हा खरं तर एक वेगळा डाव होता की म्हणजे वैयक्तिक तुम्ही करत बसा. अरे कंपन्यांची खूप मोठी आहे. आता तिकडं व्यक्ती, कुटुंब, संस्था यांनी कार्बन फुटप्रिंट कमी करायला चालू केलेलं. आपल्याकडे आपण विचार करू शकतो की आपलं सफरचंद आपण कुठून घेतोय नेमकं? इथलं सफरचंद आहे काश्मीरचं का ते कॅलिफोर्नियातलं आहे? आपला गहू नेमका कुठला आहे? आपला पंजाबमधला येतो का तो ऑस्ट्रेलियातनं येतो? असा विचार आपण करायला लागू तेव्हा कार्बन फुटप्रिंट कमी व्हायला लागतील. आणि या पद्धतीने जर करोनाने खरं तो संदेश दिलेला आहे की तुम्ही स्थानिकाला महत्त्व द्या, प्रवास करता येणार नाही. आणि मोहनदास करमचंद गांधींनी पूर्वी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण पंचक्रोशीतनं जर गरजा भागवायला लागलो तर काय उत्तम अनेक उत्पादनं, अनेक सेवा निघू शकतील. तशा तिकडं निघायला लागलेल्या आहेत. हे देश त्यामुळे स्वयंपूर्ण होतात आणि म्हणून कर्बमुक्त होत आहेत. हे सगळं आपल्याला आणावं लागणार आहे. जसं तुम्ही म्हणताय की हे लोकजागृतीशिवाय होणारं काम नाही आहे, हे एका सरकारचं काम नाही आहे, एका माध्यम समूहाचं काम नाही आहे, हे सगळ्या समाजाचं मिळून काम आहे. अवेअरनेस आणायचा असेल, सगळ्यांना जागा करायचं असेल, कोणते पर्याय तुम्हाला आत्ता समोर दिसत आहेत? खरं तर परत याचा एक दीर्घकाळ जर आपण विचार केला तर आपल्या शिक्षणामध्ये हा
मुख्य गाभा असला पाहिजे पर्यावरण, जो सध्या नाही आहे. दरवेळेला मी हे सांगतो खेदानं की पूर्वी ज्यांना काही शिकवता येत नसायचं अशा शिक्षकांना खेळाचा तास द्यायचे, पीटीचा तास घ्या म्हणायचे शाळेमध्ये कॉलेजमध्ये. आता ज्यांना कुठलाही भार नसतो त्यांना पर्यावरण शिकवायला पाठवतात. असं इतका तो उपेक्षित आणि अस्पृश्य विषय आहे. शिक्षणापासून याची सुरुवात जर केली तर काय होतं याची उत्तम उदाहरणं जगातला उत्तम देश हा फिनलंड आहे. तर फिनलंडमध्ये बालवाडीपासनं पर्यावरण आणि निसर्ग प्रेम हे शिकवलं जातं. म्हणजे तिथल्या शिक्षणात निसर्ग आणि माणूस यांचा आदर करा, निसर्ग हा आपल्या सर्वांसाठी आहे याची जाणीव इतकी करून दिली जाते की तिथल्या मुलांना जंगल जळताना, कांगारू जळताना बघून अंगावर काटा येऊन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्यामुळे ते निसर्ग जपायला त्यांच्या इतकं अंगवळणी पडलेले की त्यांना काही सांगावं लागत नाही. म्हणून ते जंगलांचं निर्माण मोठ्या प्रमाणात करतायत. जपानमध्ये मियावाकी आलं कशामुळे? हे यामुळेच आलं. आणि त्याच पद्धतीनं युरोप, सिंगापूर यात सातत्यानं मुलं निसर्गाचा, पक्ष्या, प्राण्यांचा विचार करतात आणि त्यांना जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि त्यांचं संशोधन करतात. परत आपल्या शिक्षणामध्ये काय आहे? आपल्या शिक्षणाचा गाभा कोणी एकेकाळी समाज बदल हा असा आपल्या कोठारी कमिशनचा शिक्षणाचा गाभा होता. आत्ता आपल्या शिक्षणाचा गाभा जर $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं असेल तर पैसा हा जर फक्त मिळवणं हाच आपला उद्देश असेल तर आपली वाटचाल या पद्धतीने चालेल तशीच होईल. पण काही शाळा या पद्धतीने विचार करतायत आणि हा विचार मात्र आता निदान महाराष्ट्रानं करणं आवश्यक आहे की आम्ही आमचं शिक्षण कसं बदलणार आहोत. मुलांना प्रेम करण्याला प्रोत्साहन आणि त्याला काहीतरी रिटर्न्स काय आपल्याकडे की प्रदूषण करणाऱ्याला शिक्षा नाही आणि निसर्ग जपणाऱ्यांना काही प्रोत्साहन नाही. म्हणजे निष्काम कर्म करायचं तर करा नाही तर करू नका अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे. हे आपल्याला बदलणं आवश्यक आहे तर लहानपणापासनं आपण निसर्ग जपण्याच्या वाटेकडे जाऊ शकू. सर, मला मुंबई स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एकतर आरेचं जंगल एका बाजूला संरक्षित करायचं, दुसरीकडे कोस्टल रोडचं काम सुरू करायचं, मुंबईत पडणारा पाऊस, मुंबईची भौगोलिक स्थिती, तुम्ही मुंबईचं भविष्य कसं पाहताय हवामानाच्या, पर्यावरणाच्या दृष्टीनं? नाही, आपलं एक सुसंगत सार्वत्रिक धोरण नाही आहे. आपले निर्णय थातूरमातूर आणि तात्कालिक आहेत. आपल्याला पर्यावरण वाचवायचे, सगळीकडचं वाचवायचे, सगळीकडचं जपायचं असा निर्णय नाही आहे. त्यामुळे कधी ते तटबंदीचे निर्णय घेतले जातात, कधी कोस्टल रोडचे निर्णय घेतले जातात. ही निसर्गाला आम्हाला सगळीकडे जपायचं आहे हा एक साकल्यानं समग्र विचार, होलिस्टिक विचार हा आपल्याकडे सगळीकडे नसल्यामुळे कधीतरी कुठेतरी आपण बरं काम करून जातो आणि बाकीच्या ठिकाणी मात्र आपण पर्यावरणाची हानी करतो आणि ती करताना आपल्याला काही वाटत नाही. मग तो वरळीचा फ्लायओव्हर असेल किंवा आता होणारा कोस्टल रोड असेल की यामुळं किती खाडी नष्ट होणार आहे, तिथले किती जीव नष्ट होणार आहेत, किती पाणथळ जागा कमी होऊन आपल्यावर काय अवस्था येणार आहे त्यामुळे, आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाली तर काय होणार आहे. परत तोच मुद्दा आपल्याला एकदा पुन्हा सांगावा लागेल की भविष्यातील हानीचा तुम्ही विचार केला आहे का? अमिताभ घोष यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात त्यांनी अशी कल्पना मांडली की मुंबईमध्ये ताशी 250 किलोमीटर वेगाचं चक्रीवादळ आलं तर काय होईल. आपली आहे का तयारी? हे बिलबोर्ड्स लावलेले ते अगदी पतंगासारखे उडून गेलेत असं त्यात त्यांनी दाखवलंय. अगदी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरपर्यंत किती वाईट अवस्था आहे तुम्ही जरूर वाचा. आणि आपण त्याच्यावर चक्रीवादळ मुंबईवर येणार नाही अशी काही हवामान तज्ज्ञांची समजूत होती ती आता दूर होते. तर या पद्धतीने जर आपण प्रोजेक्शन करू ते सिम्युलेशन करणं आवश्यक आहे. आपण विचारलं पाहिजे सरकारला की तुम्ही एखादी योजना करताना ते सिम्युलेशन करताय का? की मुंबईला समजा त्या एलिफंटा केव्स जवळ एक जे केंद्र आहे ते लिनियामेंट म्हणतात, भूभ्रंश आहे, तिथून भूकंप होण्याची शक्यता आहे. तिथं समजा 6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सुरक्षित आहे का? मुंबईमध्ये काय होईल? भूकंपाबद्दल आपण सांगतो की भुजला जेव्हा भूकंपाचा धक्का बसला तो 8 रिश्टरचा होता तर तिथून 400 किलोमीटर अंतरावर अहमदाबादमध्ये 90 इमारती कोसळल्या होत्या आणि 150 लोक मेले होते. याचा अर्थ काय की सध्याची बांधकामं जी आहेत
त्याचा आपण विचार करताना काही याचं बघतो का? पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेतच. तिथं जर ॲक्टिव्हिटी ही वाढली तर आपलं काय होणार आहे? या सगळ्याचा जाब विचारला पाहिजे आणि याचं प्रोजेक्शन केलं तर आपल्याला आपल्या विकास योजना स्थिर आहेत. आपण या विकासाला स्थिर का म्हणत नाही, टिकाऊ का म्हणत नाही? यामुळे, कारण त्या कोणत्याही आपत्तीला किती ठिसूळ आहे, न टिकणारा तकलादू विकास आहे, हे वारंवार लक्षात येताना पुन्हा आपण तेच ते खेळ पुन्हा का करतो? लॅटरल थिंकिंग म्हणजे काय? तुम्हाला दुसऱ्या बाजूला उभं राहूनच विचार करायला लागणार आहे. आपली मानसिकता पूर्णपणे वेगळी ठेवून त्याचा विचार करायला लागणार आहे. तरच आपल्याला हे स्वच्छपणे दिसणार आहे, अन्यथा दिसणार नाही. आणि ते जर दिसलं नाही तर या आपत्ती वाढत जाणार आहेत. अतुल सर, आपण पर्यावरणात होणारे जे बदल आहेत ते बघतो आहे, त्यामुळे काय परिणाम होत आहेत ते तर आपण भोगतोच आहे. मात्र प्रश्न नेहमी सामान्य माणसाला हा पडतो की मग आता आपल्याला अर्ली वॉर्निंग सिस्टीम काहीतरी हवी ना. आता आपला हवामान विभाग आहे, आपल्याला का कळत नाही? आता तळीयेसारखी घटना जी आहे ती दुपारी घडलेली आहे ना, 4 वाजता घडली. तिथे काही वॉर्निंग का देता आली नाही? यावेळी तर ते खूप जाणवत आहे की आपण लोकांना सांगूच शकत नाही आहे की तुम्ही लवकर बाजूला व्हा, दूर व्हा. आपल्याकडचा हवामान बदल हा अनेक विनोदांचा विषय. हवामान विभाग, भारतीय हवामान विभाग IMD हा अतिशय विनोदाचा, टिंगलीचा विषय, आपल्याला कल्पना आहे. तिथले शास्त्रज्ञ असं म्हणतात की आम्ही शास्त्रज्ञ नाही, कारकून आहोत. आम्ही नोंदी घेतो आणि भाकितं करतो. सिंगापूरमध्ये तुम्ही गेलात तर रहाट पाळण्यात बसला तर ते सांगतात की 2 ते 4 या वेळामध्ये आम्ही तो बंद करतो कारण वीज पडणार आहे, आणि वीज पडते. चीनमध्ये जो गारपिटीचा पाऊस आहे तो साध्या पावसात ते रूपांतरित करतात. बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळेला त्यांनी पाऊस अलीकडेच थोपवला होता, म्हणजे बीजिंगवर पाऊस पडू नये म्हणून. अमेरिकेमध्ये, सिंगापूरमध्ये, युरोपमध्ये की इतक्या चोख सांगतात की इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी पाऊस येईल, म्हणजे आपण छत्री काढायची असते. हे जर आपल्या लोकांना सांगितलं तर ते म्हणतात अहो काय सांगायचं, आपल्या 3 बाजूनी समुद्र आहे, आपली परिस्थितीच खूप वेगळी आहे, भारतीय उपखंडामध्ये हे सांगताच येत नाही. हे सगळी कारणं सांगतात त्यांना. पण त्यातला मूळ भाग असा आहे की ते डॉपलर रडार ते कुठं आहे, आणि याचा जर आम्हाला उपयोग होतच नसेल, आपण मंगळावर यान सोडू, आपण अवकाशामध्ये सगळं जाऊ, मिसाईल सोडू, पण आपलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कधी उपयोगाला येणार आहे? मराठवाडा ही हवामान बदलाची अतिशय वाईट पद्धतीनं सहन करणारी एक केस स्टडी आहे, आमचा विभाग आहे. म्हणजे आत्महत्या ज्या वाढत आहेत 2012 नंतर, 2012 साली 200 आणि त्यानंतर 2000पर्यंत रोज 3-4 जण आत्महत्या करतात. त्यातलं एक कारण आर्थिक नक्कीच आहे, पण हवामान बदल हे सुद्धा आहे. जून जुलैमध्ये पाऊसच नाही, नंतर पाऊस पडतो तो एकदम पीक काढतानाच पडतो सप्टेंबर ऑक्टोबरला, आणि मग पुन्हा रबीला लावलं तर तो पुन्हा फेब्रुवारी मार्चमध्ये पडतो. सलग 2-4 पिकं गेल्यामुळे शेतकऱ्यांची दैना आत्महत्या करतात. आमच्याकडे माजलगावच्या एका गंगाभीषण तावरे नावाच्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हवामान विभागावर केस दाखल केली होती की तुम्ही सांगितलं पाऊस पडेल म्हणून मी पेरणी केली आणि पाऊस पडला नाही. हा जाब आपण कधी विचारणार आहोत? आपलं हवामान विभाग हे जागरूक नाही, ते काटेकोर नाही, ते व्यवस्थित सांगत नाहीत. याबद्दल कोणीही खासदार, मंत्री, पंतप्रधान हे जाब का विचारत नाहीत हा प्रश्न आहे. खरं तर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जी राष्ट्रीय आहे त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्यांनी सांगितल्यानंतर हे नक्कीच लक्ष देतील. हवामान बदल हा होत असताना हवामान खातं नेमकं काय करतं? कधीतरी यांचे अंदाज अचूक यावेत. बरं, ते नेहमी दीर्घ मुदतीचे अंदाज सांगतात, त्याला काय अर्थ आहे का? की देशामधला पाऊस सरासरी 90% पडणारच आहे. चेरापुंजी, आता रत्नागिरीतला पाऊस, आणि समजा कुठेतरी दुष्काळ आहे तिथं 200 मिलीमीटर, सरासरी सारखीच असते. लघु मुदतीचा आणि छोट्या क्षेत्रावर तुम्ही कधी सांगणार आहात? ट्विटरवर सांगणार? शेतकऱ्यांना SMS कधी जाणार? वीज पडून सगळ्यात जास्त बळी आपल्या देशात जातात. लाईटनिंग अरेस्टर बसवता येतात असं IIT मुंबईच्या लोकांनी सांगितलं होतं. हे त्यांना मदत करत नाही आहेत भारतीय हवामान विभागाचे लोक. त्यामुळं खरोखर हवामान विभागाला कोण वटणीवर आणेल हा प्रश्न आहे. बरोबर सर, 2 प्रश्न आहेत, जोडून विचारतो. पहिला आहे म्हणजे डिसमोंड मॉरिसचं आपण द ह्युमन झू नावाचं पुस्तक बघितलं तर त्यात तो म्हणतो की आधुनिक शहरं जी आहेत ती एक प्रकारची प्राणी संग्रहालयासारखी झालेली आहेत. म्हणजे जंगलातले प्राणी तुम्ही शहरामध्ये आणलं की जसं अनैसर्गिक वर्तन करतात
तसंच वर्तन शहरातल्या माणसांचं असतं. त्याच्यामुळे हे वर्तन जे आहे पर्यावरणपूरक होण्यासाठी आपण कुठल्या 5 गोष्टी केल्या पाहिजे. आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे तापमानवाढ होते आहे, त्यामुळे परमाफ्रॉस्ट वितळत चाललेले आहेत. बर्फाळ प्रदेशातला बर्फ वितळतोय, त्यामुळे एक भीती व्यक्त केली जाते की त्याच्या खाली अनेक वर्षांपासून काही व्हायरस असू शकतात, काही बॅक्टेरिया असू शकतात, काही फंगस असू शकतात. तर परमाफ्रॉस्ट जर वितळले तर असे आणखी काही नवीन व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस मानवाच्या संपर्कात येऊन आणखी कुठली हानी होऊ शकते का? आपण म्हणता ते बरोबर आहे. फंगस, व्हायरस हे मोठ्या प्रमाणात आपल्यावर हल्ले करत आहेत आणि करोना हा कदाचित त्याचा आपण हिमनगाचा एक टोक आहे असं म्हणता येईल, असं सगळे शास्त्रज्ञ सांगतायत. याचं कारण परत तेच आहे की तो जो पंडोरा बॉक्स म्हणतो आपण, ती पेटी म्हणजे विनाशाची पेटी उघडावी, तसं आपण निसर्ग नष्ट करून काम करतोय. त्यामुळे काय काय येणार आहे याचा आपल्याला अंदाज नाही. ज्या वैज्ञानिकांनी 2018 साली सांगितलं होतं की निसर्ग विनाशामुळे एक्स डिसीज असा येईल, त्याला त्यांनी एक्स डिसीज असं म्हटलं होतं की जो पूर्ण जग ठप्प पाडेल, तो कोरोना कोविड-19 झाला. ते असं म्हणतात की म्हणजे वाय आणि झेड येणार नाहीत असा अर्थ नाही आहे. त्यामुळे पुढं काय वाढून ठेवलं आहे याचा आपल्याला अंदाज नाही. पण एक नक्की आहे की जसं जसं जंगल नष्ट होऊन आपल्याकडं प्राणी आणि पक्षी येतात, तसतसे अनेक रोग आपल्याला ते देणग्या, रिटर्न गिफ्ट म्हणून आपल्याकडे येणार आहेत. तुमचा आधीचा जो प्रश्न होता डेस्मॉन्ड मॉरिसच्या प्रश्नाबद्दल, की त्यांनी त्या ह्युमन झूमध्ये सांगितलं होतं ते अगदी बरोबर. त्याचं म्हणणं परत तेच होतं, या सगळ्या अनेक लेखकांनी असं सांगितलेलं आहे की निसर्गापासून आपण तुटलोय हो. चिमण्या नष्ट झाल्या, काही वाटत नाही. भुंगे, गोगलगाई हे सगळे आपल्यापासून तुटून चाललेले आहेत. म्हणजे WWFचा अहवालच आहे की 1970पासनं आजपर्यंत 10 लाख प्रजाती या नष्ट झालेल्या आहेत, संपल्या. आता त्या पुन्हा कधी बघायला मिळणार नाहीत. फुलपाखरं हे सगळे जे आपले चाललेले आहेत, याच्यामुळं आपल्याला काही कळवळा वाटतो का? अतुल, आत्ता जे काही आपण अनुभवतोय महाराष्ट्रात, देशात किंवा जगभरामध्ये, तर एक पर्यावरणाचा अभ्यासक, पर्यावरण प्रेमी म्हणून हे सगळं घडत असताना म्हणजे काय भावना आहेत तुझ्या की हे आम्ही सांगत होतो आणि तुम्ही ते केलं नाहीत? म्हणजे तुम्ही म्हणजे आपण कुणीच ते केलं नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला आज भोगायला लागत आहेत. तर हे जेव्हा घडते, म्हणजे हे सगळेजण सांगत होते की दरडी कोसळतील, पूर येतील, ते होतंय. म्हणजे ज्याचे आधीपासनं सांगितलं जात होतं, सावध ऐका पुढल्या हाका असं म्हणत असताना त्या हाका कुणी ऐकल्या नाहीत. तर त्याचे परिणाम आता जेव्हा बघायला मिळतात तेव्हा काय वाटतं तुला? मला ना परत पुढच्या पिढीविषयी मला फार वाईट वाटतं की आपल्याला निदान सांगायला पूर्वीचा बरा भूतकाळ तरी आहे, पण पुढच्या पिढीला आपण काय करून ठेवते? आत्ता जसं म्हणलं की मुलांना खेळायला जागा नाही, ऑक्सिजन नाही. ते बघा दिल्लीमधले फोटो, 3 वर्षाच्या मुलाला अस्थम्यामुळे त्रास होतो. इंग्लंडमधले 9 वर्षाची मुलगी अस्थम्यामुळे जाते. आपल्याकडे किती मृत्यू होतात? दरवर्षी 12 लाख मृत्यू हे श्वसनाच्या विकारामुळं, हवा प्रदूषण असल्यामुळे मरतात. ही जशी एक सलग येणारी ही आपत्ती, ही बघून हा म्हणजे विंदा करंदीकरांच्या भाषेमध्ये पाहू नको डोळे शिव अशी मनाची अवस्था होते. आणि तरी देखील आपण तर आशावादी असलं पाहिजे आणि आशा बाळगली तरच आपण पुढे जाणार आहे. म्हणून मला वाटतं की मुलं आणि विद्यार्थी आणि तरुण हे जितके खऱ्या अर्थानं निर्भीड आणि सर्जनशील होतील, त्यांच्यामध्ये ऊर्जा असते, ते विचारू शकतात, पाहू शकतात, त्यांनी हे पाहिलं पाहिजे की हे तिकडं आहे तर आम्हाला का मिळत नाही, आम्हाला हे द्या. लक्षात घ्या, 2000 साली अनिल अग्रवाल यांनी दिल्लीतल्या शाळेतल्या मुलांना मोर्चा काढायला सांगितलं होतं आणि मुलांनी आम्हाला स्वच्छ हवा द्या असा फलक घेऊन मोर्चा काढला होता आणि अटल बिहारी त्यांना भेटले होते. त्यानंतर दिल्लीतल्या डिझेलच्या वाहनांना बंद करून गॅसवरची वाहनं सुरू झाली आणि दिल्लीतलं प्रदूषण काही काळ कमी झालं होतं. मुलांच्या अंगात खूप मोठी शक्ती असते. जसं लहान मुलं वडिलांचं व्यसन सोडू शकतात, तशीच ही मुलं मोठ्यांना दिशा पण देऊ शकतात. त्यांची ऊर्जा आपल्याला वापरता आली तर खूप चांगलं होईल आणि तीच आपण आशा ठेवली पाहिजे.
नाही, ती आशा आपण नक्की ठेवूया आणि आपण आपल्या इतर गोष्टींच्या हक्कांबाबत प्रचंड जागरूक असतो, त्याच्याबद्दल आवाज उठवतो. मग चांगलं पाणी, चांगलं हवामान, चांगलं पर्यावरण ह्याच्यासाठी सुद्धा आपण बोलत राहिलं पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे की पुढच्याच ठेस आणि मागचा शहाणा, पण सध्या पर्यावरणाच्या बाबतीत, हवामान बदलांच्या बाबतीत सगळेजण फक्त ठेचकळतायत. शहाणा कोणीच होत नाहीये. वैयक्तिक पातळीवरती प्रयत्न करून, सरकारी पातळीवरच्या प्रयत्नातनं, कम्युनिटी एफर्ट्समधनं आपण सगळ्यांनी शहाणं होण्याची खूप गरज आहे. सर, आपण आज मोलाचं मार्गदर्शन केलं, खूप चांगली माहिती सांगितलीत, पुन्हा एकदा डोळे उघडण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि क्विकहिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.